नमस्कार. रुची फूड्स बाय प्रिया या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमच्या सगळ्या जणींचं स्वागत करते. शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर शिवजयंतीनिमित्त आज मी ही मराठमोळी थाळी बनवली होती. तर या थाळीचा पूर्ण व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पिठलं, रव्याची खीर, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा भजी, ज्वारीची आणि बाजरीची भाकरी, इंद्रायणीचा मऊ मऊ असा भात, भरलेली वांगी. तर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर वांग्यासाठी मी इथे ओलं खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो याचं सगळं वाटण परतून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. ते हे वाटण मी इथे अर्ध घेतलेलं आहे आणि अर्ध वेगळं ठेवायचं आहे. अर्ध्या वाटणामध्ये सगळे बेसिक मसाले घालायचे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचे, मीठ घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचे. वांगी अशी अधिकच्या ह्याच्यामध्ये चिरून घ्यायची आहेत आणि थोडा वेळ पाण्यात ठेवायची, त्याच्यामुळे मसाला याच्यामध्ये व्यवस्थित भरला जातो. तर वाटणामध्ये मी परत एकदा सांगते, कांदा, आलं, लसूण, खोबरं, हिरवी कोथिंबीर घेतली होती मी आणि तोपर्यंत एकीकडे क्षितिजनी ताक करून घेतले. त्याच्यासाठी दह्यामध्ये जिरे पावडर, मीठ, साखर हे घालायचे आणि आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्या कढईमध्ये मी तेल तापवले, त्याच्यामध्ये परत लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धणे पावडर, हळद हे मसाले मी घातलेत. हेच मसाले मी वांग्याच्या पण मसाल्यात घातले होते. कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि थोडंसं परतलं की ह्याच्यामध्ये उरलेलं अर्ध वाटण टाकून घ्यायचं आहे. तर हे वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला तेल सुटले, ह्याच्यामध्ये भरलेली वांगी टाकायची आहेत. मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. वांगी वातूळ असतात त्याच्यामुळे थोडासा गूळ नक्की घाला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप पाणी नाही घालायचं आणि झाकून व्यवस्थित शिजू द्यायची आहेत वांगी आपल्याला. त्याच्यानंतर मी इथे खीर बनवायला घेतलेली. याच्यामध्ये मी तूप घेतले, रवा घेतलाय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचंय. रवा गुलाबी असा भाजून घेतला की ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आपल्याला. आपल्या प्रमाणाप्रमाणे टाकून घ्या. दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये लगेचच साखर घालायची आहे. खीर जेव्हा आपण उकळतो ना तेव्हा शेवया किंवा रव्याची खीर असेल ते आपण टाकल्यानंतर साखर पण लगेच टाकायची आहे, म्हणजे साखर खिरीमध्ये व्यवस्थित मुरते. आणि हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरती उकळत ठेवायचंय आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे. इकडे मी पिठलं बनवायला घेतलंय. गरम तेलात जिरे मोहरी टाकायची आहे आपल्याला. जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा ठेचा वाटून घेतलाय मी पिठल्यासाठी, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर हे आपल्याला लागणार आहे. तर कांदा गुलाबी असा परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याचा ठेचा टाकायचा आहे आपल्याला. कढीपत्ता टाकायचा आहे. या ठेच्यामुळे पिठल्याला खूप छान चव येते. अगदी सिंहगड वगैरे इकडे मिळतं ना त्याच्यापेक्षा पण खूप छान होतं हे पिठलं. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला, थोडीशी वरून घालायची आहे आणि थोडीशी तेलामध्ये घालायची आहे. त्याच्याने चव खूप छान येते. आणि थोडीशी हळद घालायची आता याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. जेवढं बेसन हवंय त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घाला आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय
हे बेसन मी पाणी, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेतले. गाठी न राहू देता मिक्स करायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते अशा प्रकारे पाण्यात मिक्स करायचे. खूप चविष्ट होतं हे पिठलं. कांदा भजी करतीये मी इथे. उभा कांदा कापून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय, आले लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, लाल तिखट, ओवा, हळद हे सगळे मसाले पण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. बेसन पीठ घालायचे, जेवढं मावेल एवढं बेसन पीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय. खूप पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, लागेल असं थोडं थोडं घालायचंय आणि गरम तेलामध्ये भजी कुरकुरीत असे तळून घ्यायचेत आपल्याला. याच्यानंतर मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतेय. हे साहित्य घेतलंय मी ठेच्यासाठी आणि ते 2 चमचे तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे, हिरवी मिरची, लसूण वगैरे. आणि तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.